अनेक माणसं सातत्यानं बोलत असतात. या तरुण पिढीला मोबाईलशिवाय काही दिसतच नाही. मोबाईलमध्ये इतकं डोकं घालून ते मोबाईल बघत असतात की आम्हाला मान खाली घालायची वेळ आली आहे. आणि मोबाईलमध्ये ते काय बघतात हे कुणालाच माहीत नसतं. आणि ते रील्स की काय आलेलं आहे ते तर त्याहूनही भन्नाट. दिवसभर तो मोबाईल, तो फ्रंट कॅमेरा, ते स्टँड आणि त्या रील्स. सगळे पालकवर्ग हैराण होऊन गेलेले आहेत. आणि कोरोनाच्या कालखंडामध्ये लागलेली सवय मोडता मोडेना झालेली आहे. अशावेळी पालक हताश होतात आणि मनात म्हणतात की आता आपण काय करायचं समजेनासं झालेलं आहे. रामराम मंडळी, आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या संवादाचा विषय आहे आजची तरुणाई. खरं तर आजचे तरुण हे उद्याचं उभा करणारं राष्ट्र असतं. ज्यांच्या जीवावर उद्याचं राष्ट्र उभं केलं जातं, जी एक राष्ट्राची फार मोठी संपत्ती आहे असं मानलं जातं. पण त्याच आजच्या पिढीकडे पाहिल्यानंतर खूप दुःख होतं, खूप अस्वस्थ वाटायला लागतं. ही मुलं सगळी एकत्रित बसतात कट्ट्यावर, जिथं रेंज येईल तिथे, आणि मान खाली घालून तासन तास ते मोबाईलवर काहीतरी बघत असतात. बरं, त्यातनं त्यांचा बौद्धिक विकास होतो अशातलाही भाग नाही. त्यांचा मानसिक शारीरिक विकास होतो अशातलाही भाग नाही. पण ते इतकं बघत राहतात की समोरचा विचारात पडतो की ते काय बघतात. अनेक वेळा मुलांचे पालक मुलावर रागवतात, मुलाला बडबडतात, बोलतात, मोबाईल काढून घेतात. आणि जर असं काढून घेतलं ना तर आत्महत्या केलेली सुद्धा मुलं मुली आहेत. म्हणजे मला मोबाईल का दिला नाही असं म्हणून आत्महत्या करणारी मुलं आहेत. मंडळी, ही विचार करणारी आणि करायला लावणारी गोष्ट आहे. एक काळ असा होता जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा गावात कुठेतरी पोस्टाच्या ठिकाणी एक टेलिफोन असायचा आणि तिथं गावाचे सगळे मेसेज यायचे. आज घराघरामध्ये 5-10 मोबाईल झालेत आणि नवीन मोबाईल आल्यानंतर लगेचच त्याच्यावर उडी पडते आणि जुना मोबाईल कचऱ्यात टाकला जातो, नवीन मोबाईल घेतला जातो. मी एका मुलाला विचारलं की या मोबाईलचा तू वापर करतोस तरी काय? तर म्हणतो कसा, काही नाही, रील्स तयार करतो मी. हे रील्सचं फॅड तर मुलांच्या मनात प्रचंड राहिलेलं आहे. तेव्हा मंडळी, ह्या तरुणाईला आपल्याला शिकवणं फार गरजेचं आहे. आपलं एक अतिशय महत्त्वाचं या सगळ्यामध्ये काम असेल ते म्हणजे या तरुणाईला मोबाईलपासून हळूहळू दूर करायचं. या मोबाईलच्या सवयीमुळं मुलांच्या नकारात्मकता वाढली, मुलांचा दृष्टीदोष वाढला, हे त्याला पटवून द्यायचं. आणि हे ज्यावेळी आपण त्याला पटवून देऊ तेव्हाच खऱ्या अर्थानं तो मोबाईलपासून दूर होईल. नसेनात हजारो मुलं जरी नाही दूर झाली, 4-2 मुलं जरी दूर झाली तरी पुरेसं आहेत. तेव्हा मंडळी, आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि या मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याचा प्रयत्न करूयात. असं जर केलं आपण आनंदी होऊ आणि मुलांनाही आनंदी ठेवू. धन्यवाद.